नमस्कार, सुस्वागतम. आजची ही 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ह्या सभेनिमित्तच नाशिक जिल्हा महिला आणि बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यशाळा प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि आनंदमयी जीवनासाठी श्रीयुत अशोक देशमुख यांची आज खास सगळ्यांसाठीचं व्याख्यान. यामध्ये सगळ्यांचं खूप सहर्ष आणि हार्दिक स्वागत. हाथों में आ गया जो कल रुमाल आपका, अरे हाथों में आ गया जो कल रुमाल. परत एकदा नेक्स्ट सॉन्ग. डान्स करणार. म्युझिक चालू दे थोडा. ओके, ओढणी. अँड करेक्ट. आपलं नाव सोनाली. सोनाली जी जिंकल्यात हा पॉइंट. त्याच्यासाठी टाळ्या. थँक्यू. टाळ्यांना अरे कंजूसी नका करू, वाजवा जरा मनापासून. येस, बघूयात नेक्स्ट राऊंडमध्ये कोण स्मार्टली आणतंय. हे आहे नेक्स्ट सॉन्ग. उंगली में अंगूठी, अंगूठी में नगीना. उंगली में अंगूठी, अंगूठी में नगीना. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, सगळ्यात किमती वस्तू ह्याच आणत्या. पैसे यांनी आणले, अंगुठी यांनी आणली सोन्याची. तुम्ही राहता कुठे जरा आम्हाला सांगून द्या. अच्छा, ओके. 200 पॉईंट झाले त्यांच्या. टाळ्या त्यांच्यासाठी. ओके, बघूयात आता नेक्स्ट काय असणार आहे. चॉकलेट, लाइम जूस, आइसक्रीम, टॉफिया, पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ. गुड़िया खिलौने, मेरी सहेलियाँ, अब मुझे लगती सारी पहेलियाँ. चॉकलेट. आणि तुमचं नाव? तबस्सुम शेख. तबस्सुम जींसाठी टाळ्या. व्हेरी वेल डन. चलो लेट्स सी पुढचं काय असणार आहे. नींद भी मुझको आती नहीं, ओ मजनू मेरे यार, ये लल्ला है तैयार हो, जल्दी से लेके आ जाओ एक डायमंड गिरी, तेरे लिए दिल का टेलीफोन है बजता रिंग. क्या बात आहे. जयश्री जी ना. सोनाली. अरे कसं विसरू शकते, इंडस्ट्रीमधलं नाव आहे. थँक्यू. 200 पॉईंट्स त्यांचे पण जोरदार ना. टाळ्या. वो हेच घेऊनच टाळ्या टाळ्या भारी केलाय त्यांनी. नाईस वन, नाईस वन. संचालक मंडळ इथे उपस्थिती नोंदवणार आहे, तर जोरदार टाळ्यांनी आपल्या सगळ्यांचं समवेत इथे आपण आनंदाने स्वागत करूयात आपल्या सर्वांच्या संचालक मंडळाची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळ्यांसमवेत उपस्थित होत आहे आपलं संचालक मंडळ. टाळ्या 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 जोरदार आणि खास स्वागत करूयात सर्व संचालक मंडळ. टाळ्या टाळ्या. जोरदार उत्साह आणि
मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी बरोबर आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित होत आहे लूंगी पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी करण्यासाठी आज खास आपल्याला लाभलेले आहेत आपले प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत अशोक देशमुख साहेब. जोरदार टाळ्या खास आपल्या आजच्या प्रमुख व्याख्यात्यांसाठी. आणि म्हणूनच मी आपल्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ अश्विनीताई बोरसे यांना नम्र निवेदन करू इच्छिते की कृपया आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार येथे संपन्न करावा. आनंदासाठी पहिला आहे बोलणं, दुसरं आहे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं सोपं आहे का अवघड आहे? हां मॅडम, तुमच्या शेजारी ह्या मॅडम राहतात. हां, यांना जर 50 कोटीची लॉटरी लागली तुम्हाला आनंद होईल का? चेहरा बघा, चेहरा कसं केला हो त्यांना. त्या म्हणते हे देवा मला नाही लागलं तरी चालेल पण हिला नको. मी पुण्यातून आलो, पुणेरी विनोद तुम्हाला सांगतो. जोशींनी विचारलं नानांना, नाना फार खुश दिसताय. अहो देशपांडेंना लॉटरीचं 10 लाखाचं तिकीट लागलं, मग त्यांना तिकीट लागल्यावर तुम्ही का खुश? आता त्यांना ते सापडत नाहीये. हे बरोबर आहे का नाही? दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे अवघड आहे, अशक्य नाही. एकदा तुम्ही शिकला ना तुम्ही आनंदी राहा. पहिला मार्ग आहे बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, आणि तिसरा महत्त्वाचा मार्ग महिला नाही चालणे. चाला. चालणं कमी झालं तुमचं? चाला. किती चालायचं? अर्धा तास चालायचं. दुपारचं जेवण झालं तर 5 मिनटं चालायचं. रात्रीचं जेवण तर 10 मिनटं चालायचं. आपल्या स्टाफला मला सांगायचं आहे, कुणी आपल्याकडे संस्थेत आलं तर आपण उभं राहायचो. त्यांना वाटतं रिस्पेक्ट दिलं. रिस्पेक्ट नाही, आपला व्यायाम. महत्त्वाचं कोण भेटायला आलं तर दरवाजापर्यंत जायचं, लिफ्ट पण खाली, आपला व्यायाम. मी स्वतः चालतो, लोकांना चालायला शिकवतो. मी 7व्या मजल्यावर राहतो मॅडम, लिफ्ट आहे. कोण पाहुणा येणार असेल त्याला म्हणतो तू वर येऊ नको, मी न्यायला खाली येतो. मी खाली जातो. त्याची जड बॅग घेण्याचं नाटक करतो, घेत नाही. त्याला चालत चालत 7 मजले वर नेतो. 1 कप चहा पाजून चालत चालत खाली आणून सोडतो आणि मी लिफ्टने वर जातो. शिकल्याकडून चालायला. तुम्ही बोलत चालला, लंग कॅपॅसिटी वाढते. बोलत चालायचं. म्हणजे उद्यापासून बरं का अखिलेश, उद्यापासून बायकोला सांगायचं की माझ्याबरोबर चालायला तू चल. ते म्हणाल पाऊस आहे मी येत नाही, तर म्हणायचं शेजारच्या मालतीबाई म्हणल्या मी येते म्हणून. महिलांना चालण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी मोबाईल बोलता तेव्हा चालत बोला. नाही तुम्ही नाशिकवरनं सिन्नरला गेला तर मला पहिला आनंदाचा मार्ग बोलणं, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं, तिसरा चालणं, चौथा श्वास. इथून पुढे जेवढे विकार येणार आहे श्वासावर आधारित आहेत. करुणा श्वासावर आधारित होता. अस्थमा. जपानमधून परवा एक मित्र माझा आला, तो म्हटला जपानमध्ये एका बाजूला बॅगमध्ये पाण्याची बाटली, दुसऱ्या बाजूला ऑक्सिजनचं सिलेंडर आहे. मध्येच गुदमारा लागलं तर 2 मिनटं लावतात. आपल्याकडे ही परिस्थिती येऊ शकते. लंग तुमची कॅपॅसिटी व्यवस्थित पाहिजे. यासाठी काय करायचं? 4 मिनटं कपालभाती करायचं. कसं बघा, एक हात पोटावर ठेवा, ठेवा पोटावर.
ठेवा ना, आपलाच हात आपलंच पोट ठेवा, दुसरा हात नाकाच्या समोर ठेवा आणि नाकाने हातावर फूंक मारा. बस शिकण्यासाठी एकदा शिकलं की 4 मिनटं करायचं. त्यानंतर उजव्या हाताने उजवी बंद करा आणि ह्याने करा. मग ह्याने काय मटेरियल आलं तर पुसून टाकायचं. हल्ली शेमूड येत नाही हो, शेमूड यायचा आमच्या काळी. इकडनं एक धबधबा, इकडनं एक धबधबा, पांढरा शुभ्र 2 धबधबी. पण त्याचं लिमिट कुठे इथपर्यंत येत, ह्याच्या खाली जातो. हा वर घेतला की हा खाली, हा वर की हा खाली. मग काय आळशी पोर असेल ते अशी करूया. पहिलं तुम्ही बघितलं की श्वासासाठी काय करायचं, 4 मिनिट कपालभाती करा. रामदेवजी बाबा सांगतात हे तासभर करा, अर्धा तास करा, त्याला तेवढाच उद्योग आहे, त्याला दुसरं काम नाही. तेवढं 4 मिनटं करायचं. याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी विसरत चाललेलो आहे. नावं विसरतो, माणूस विसरतो आणि काही लोकांना टेन्शन द्यायला बसले. एखाद्या व्यक्तीचा फोन येतो आणि त्याला, आणि त्या मॅडम नमस्कार, तुम्ही म्हणता नमस्कार, ओळखलं का असं वाटतं मोबाईलमधून लात घालावी त्याला. फोनवर बोलण्याची पद्धत आहे. मी जर त्यांना फोन केला तर मी म्हटलं पाहिजे नमस्कार मॅडम, मी अशोक देशमुख बोलतोय, असं बोललं पाहिजे. पण आपण विसरत चाललो, नावं विसरतो, लोक विसरतो. कारण 40 नंतर आपला ब्रेन हा आकुंचन पावतो आणि त्याच्या जुन्या मेमरी जे आहेत त्या शार्प होतात, आता ते विसरून जातो. आणि आता ते 35 नंतर व्हायला लागले, हे फुल झालं आहे ह्या मोबाईलची, सगळं हे फुल झालेलं आहे आता, त्याच्यावर स्लो चाललं आहे. म्हणजे काय होतं, जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या शार्प होतात, आता विसरून जातो. म्हणजे मला सांगायचं आहे की बरं का गवळी साहेब, तुम्ही 11वीला असताना बघा, तुमच्या वर्गात तुम्हाला आवडणारी जी मुलगी होती तिचं नाव तुमचं आजही पाठ आहे. पण काल बायको कुठल्या रंगाची साडी नेसली होती सांगा बरं मला, ते नाही लक्षात. जुन्या मेमरीज ज्या आहेत त्या शार्प होतो. म्हातारी माणसं तुम्ही बघितली असतील की बऱ्याच वेळा लहानपणीच्या गोष्टी सांगतात पण नंतर म्हणतात चष्मा कुठे ठेवला. आणि याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे नाद ब्रह्म किंवा ओंकार जप हे केलं तर कमी होईल. पुढे योग, पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग. योगाबद्दल जास्त सांगणार नाही, फक्त याच्यासाठी सांगणार आहे तुमचा चेहरा आताचा दिसतो असाच आणखीन 30 वर्षांनी दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी चेहऱ्यासाठी सांगणार मी. काय होतं, मॅडमने मला इकडे बोलवलं तर मी न्हाव्याकडे मिशा रंगवायला गेलो. माझ्या शेजारी एक 85 वर्षाचा म्हातारा येऊन बसला होता. याद न्हाव्याला म्हणला खड्ड्यातले केस काढ. न्हाव्याने बघतो, त्याने 2 लाकडाच्या गोट्या दिल्या, म्हणलं दोन्हीकडे ठेव. दाढी व्यवस्थित झाली. बाबांनी गोट्या काढून ठेवल्या. म्हणला गोट्यांची आयडिया लई भारी आहे, पण चुकून एखादी गोटी गेली तर प्रॉब्लेम येईल. तर म्हणला प्रॉब्लेम काही नाही, उद्या सकाळी आणून द्यायची. सकाळीच्या काळी आणून दिल्या. म्हणला धुणार होतो तेवढ्यात तुम्ही आले. पहिला मार्ग हसणे आहे. दुसरा चेहऱ्याचा दुसरा व्यायाम असं करायचं, करा, सोपं आहे ना. तिसरा फक्त आरशासमोर करायचं आहे, देसाई, इतरत्र नाही. हे बघा, चौथा असं करा. चेहऱ्याची काळजी घ्या, फेशियल करणं आवश्यक आहे ते करा. करोना काळातलं वाफेचं हे असेल ना तुमच्याकडे, वाफ घ्यायचं, त्या आठवड्यात वाफ घ्या, चेहऱ्याची काळजी घ्या. पुढचा त्रास तुमचा आहे ही मान दुखते, याच्यासाठी 2 व्यायाम मी सांगणार आहे. मान दुखते सगळ्यांची. पहिला व्यायाम हे असं करा, करा असं सगळे, करा करा. हे तिकडे शूटिंग करा, वर बघा, वरती बघा, बघा वरती, बघा. बस एक झाला. दुसरा महत्त्वाचा आहे, हे असे हात करा, करा सगळ्यांनी हात वर करायचे. हात ऊपर कीजिए, एकदम ऊपर. और बोलना का हे ऊपर वाले, सब बोलो हे ऊपर वाले.
बाजू वाले को उठा ले. जास्त व्यायाम तुम्हाला सांगणारच नाही, तुम्हाला खाण्यापिण्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. तमाम महिला वर्ग जी आहे ती गृहिणी आहे, ती अन्नदाता आहे, अन्नपूर्ण आहे, ती स्वतः शिळान्न खाते. संध्याकाळची भाजी उरली सकाळी तुम्ही गरम करून खाता, नवऱ्याला ताजं देता. दुपारची भाजी उरली संध्याकाळी तुम्ही खाता. आजपासून असं करायचं नाही. दुपारची भाजी उरली संध्याकाळी गरम करून त्याला द्या. त्याला संध्याकाळी काय कळतं शिळ आहे का. महिलांना मला सांग, उपवास जास्त करू नका. उपवास करू, एक उपवास करा फक्त. आता मग असे ताई मला म्हणल्या की गर्दी कमी काय काल गौरीमुळं. आता माझ्याऐवजी इथं जर तुम्हाला सांगितलं असतं की सलमान खान येणार आहे, नवऱ्याला घरी ठेवून त्याला उपाशी ठेवून आले असते. फार देवदेव करू नका. उपास जास्त, एक उपास करा. नवऱ्याला 2 उपास करायला लावायचे, एक रविवार आणि एक बुधवार. जमन ना. हा त्रासच नाही काय. वर्षातून 2 उपवास तुम्ही करायचे. महाशिवरात्री, आषाढी एकादशी, नवऱ्यासाठी 3, धुलवड, गटरामोश्या आणि 31 डिसेंबर. आहाराबद्दल 3 वाक्य लक्षात ठेवा. जे कच्चं खाता येईल ते शिजवू नका, शिजवून खाता येईल ते तळू नका, तळलेले पदार्थ खाऊ नका. सगळ्यात तुम्हासाठी पौष्टिक काय असेल तर कडधान्य आहे. आपल्याकडे बरेचसे स्टॉल वगैरे सगळे लागतात ना, ते कडधान्य घ्या, रात्री भिजत टाकायचं, सकाळी कुकरला 2-3 शिट्या करायच्या. एवढं ते 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर, हे नाश्त्याला खायचं. त्याच्यावर पपई 1/4 एवढं खा. मग तुमची तब्येत चांगली राहील. कॅल्शियम कमी, तुमचं हे कमी ते कमी, कसं काय तुम्ही म्हणा. स्वतः स्वार्थी व्हा, स्वतःचा विचार करा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग, 6वा झोप घ्या चांगली. झोप. आपले वडील, आपली आई, आपली आजी, आपले आजोबा यांच्याबद्दल आज आपण सांगतो किती दीर्घायुष्य होते. ते कमी आजारी पडायचे, त्यांना चष्मा नव्हता. कारण काय देतो आपण, हवा चांगली होती है ना, टेन्शन कमी होतं, अन्न चांगलं होतं. एक आपण विसरतो तेव्हा झोप चांगली होती. खेड्यापाड्यात लाईट नसायची, शेतावरनं लोक संध्याकाळी 6 वाजता यायची. आपली आई आणि आजी 1 तासात स्वयंपाक बनवायचे, 7:30ला जेवायचे, 8ला झोपायचे. तुम्ही लहान असताना जेवता जेवता झोपलेले हात आई उचलून टाकायची. उठायचे केव्हा, सूर्याचं पहिलं किरणानंतर उठायचं. म्हणजे आपण लहान असता 12 तास झोपायचो, मोठी माणसं 10 तास झोपायची. झोप चांगली होती. आता आपल्या झोपेचं वाटोळ झालं आहे आणि ते ह्यानी केले. अंथरुणावर पडला, प्रकाश, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय. अनिलजी मोबाईल आडवा करतोय, चित्र मोठं करतोय. किती मोठं केलं तर मोबाईलच्या बाहेर येईन. गवळी साहेब, टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई यांनी जनहितासाठी निवेदन दिलं, टचस्क्रीनचा मोबाईल 3 तासापेक्षा जास्त वेळ ब्रेनच्या जवळ ठेवला तर ब्रेनमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता 6 पटीने वाढते. झोपताना मोबाईल डोक्यापासून 3.5 फूट अंतरावर ठेवा. बेडरूममध्ये मोबाईल नेऊ नका असं सांगणार नाही मी, पण नेल्यानंतर तो बघत असताना लाईट चालू ठेवा, नाही तर दुष्परिणाम आहेत. तुम्ही काय करता, इथं उशी घेता का, असं तसं नाही. उशी घेतलं तर इथपासून इथपर्यंत घ्या उशी. आदर्श घर कुठलं, ज्या घरात कोणाचा मोबाईल लॉक नाही ते आदर्श घर. ज्या घरात कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नाही ते आदर्श घर. मोबाईलचा मेसेज डिलीट करायला माणूस संडासात बसतो.
चांगली झोप घ्या. किती तास? 7 तास झोप तुम्हाला आवश्यक आहे महिलांनो. ज्येष्ठ नागरिकांना मला सांगायचं आहे, ज्येष्ठ नागरिकांना मला सांगा, रत्नपारखे साहेब, रत्नपारखे ना? हां तुम्ही, हां आपण हां आनंदराव पाटील साहेब, तुम्ही सकाळी उठता कितीला? 5:30-6. आणि घरातले त्याच्यानंतर किती? 7-7:30. हां म्हणजे हे 5-5:30ला उठतात, घरातले 7-7:30ला उठता. तुम्ही झोपता कितीला? 10:30. घरातले 11:30ला. हां मग झोप कोणाला जास्त पाहिजे? तरुण लोकांना पाहिजे ना. मग आपण सकाळी लवकर उठून खुडखुड करून त्यांची झोपमोड करायची काय गरज आहे का? म्हातारा लवकर भिंतीवर जावा असं वाटलं नाही पाहिजे, घरात अडचण आहे असं वाटलं नाही पाहिजे. आपण समजून घ्यायचं. आणि सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मला सांगायचं आहे, आपल्यासाठी सेपरेट 2 खोल्या ठेवायच्या. आपलं काय असेल ते करायचं. फिरायला जाताना बायकोला घेऊन जायचं. आपल्याकडे असणारे पैसे, अडके, दागदागिने याचा तपशील लोकांना सांगून त्यांचा वेळ घालू नका, ताप वाढू नका, राजकारणावर चर्चा करू नका. केली तर मतभिन्नता मान्य करा आणि कोणाला उसने पैसे देऊ नका. काय होतं, ज्येष्ठ उसने पैसे देतो आणि सकाळ झाली की तो ज्याला दिलेला असतो म्हणतो हाय का मिळाला, हाय का मिळाला. रोज तो मरायची वाट बघतो त्याची. त्याच्यामुळे एखाद्या म्हणलं ना मला पैसे पाहिजेत, इकडे म्हणा बायकोला मेंबर कर, इथनं पैसे घे आणि व्यवस्थित फेड. सगळ्या स्त्रिया जेव्हा आर्थिक संपन्नता येईल तेव्हा देश सुधरेल. आर्थिक संपन्नता आली पाहिजे, तारंबळ बंद व्हायला पाहिजे तुमची सगळी, सुबत्ता आली पाहिजे सगळी. आणि याच्यासाठी तुम्ही काहीतरी अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. उंदराचं वेळ बघितलं तुम्ही, एंट्रन्स 5 असतात आत जाण्याची आणि बाहेर पडायची. कारण एक ब्लॉक झालं तर दुसरा. आपल्या अर्थार्जनाचे 2-3 मार्ग पाहिजेत. 14 वर्षापूर्वी मी अश्विनी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी ऐकलंच नाही माझं. म्हटलं पहिलं तुम्ही आर्थिक सबळ व्हा. त्या म्हणल्या नाही मला सामाजिक कार्य. काय झालं, हाय तिथंच आहे ना. 21 वर्ष लागले ऑफिस घ्यायला. लोक दुसऱ्या वर्षी ऑफिस घेतात, काय करतात त्यांना माहिती, मला माहिती आहे ते. पण तुम्ही ऐकणार नाही मी सांगितलं तसलं काय. आर्थिक संपन्न झालं पाहिजे आपण. तू तरी लक्ष दे बाबा. हां म्हणजे तुझी आई संत मीरा आणि तुझे वडील ते हे एकनाथ महाराजच आहेत. आर्थिक सुबत्ता आपल्याला आली पाहिजे. सगळ्या सुखसोयी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. आता मगाशी ताईंनी उल्लेख केला की त्या लालबागच्या गणपतीला लोक जातात, त्यांना नुसतं धरून असं सोडतात. जे श्रीमंत जातात त्यांना आरामशीर दर्शन, ते सेल्फी गणपतीबरोबर वर चढून. 2 किलोचा सोन्याचा मुकुट कुणी अर्पण केला? अंबानींनी. हे सगळ्यांना माहिती आहे. पण नेमका त्याच वेळेला नवी मुंबईमध्ये 1000 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल टाटांनी उभं केलं. केवढं मोठं काम आहे, केवढं मोठं काम आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, चांगली झोप घ्या. चांगल्या झोपेचा कालावधी रात्री 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 या 4 तासापैकी 2 तास तुम्हाला झोप मिळाली पाहिजे. झोपायची पोझिशन कधी? पाठीवर झोप नाही, पाठीवर झोपा. लहान मूल पाठीवर झोपतं. तिरडीवर शमशान घाट कैसे लेके जाते? पीठ पर ना, क्या पेट पे? हां, पाठीवर झोपायचं. आपल्यापैकी राजस्थानला फिरायला किती लोक गेलेत? राजस्थानला कोण गेले? तुम्ही गेलाय? हां, ह्या सगळ्या तुमच्या ह्यांना घेऊन जा एकदा कुठेतरी फिरायला. गेले राजस्थानला? गेले अनिलजी? हां, रत्नपारखे तुम्ही गेले ना? गेले तर गेले. राजस्थान म्हणजे काय, थायलंड आहे काय? राजस्थानला महाल आहेत. राजा का माल वेगळा, राणी का माल वेगळा. आपल्या शरीराच्या बाहेर एक आभामंडल आहे, एक कवच आहे, एक ऑरा आहे. पुरुषांचा 4 इंचाचा असतो आणि महिलांचा 6 इंचाचा असतो. आणि म्हणून महिलांना फार अगोदर समजतं ह्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे. हा रक्षाबंधनला का भेटत नाही. आणि म्हणून तुम्ही ट्रिपला जा, एका बेडवर एकाने झोपायचं, हा एक संदेश होता. म्हणजे झोप चांगली घ्या. झोपेनंतर पुढे आहे वाहतुकीचा नियम पाळा.
बऱ्याचशा भगिनींचे ॲक्सिडेंट होतात, मुलासहित होतात आणि नवरा दुसरी बायको करतो. लहान मुलांना घेऊन रस्त्याने जाणार असाल तर मुलांना रस्त्याच्या कडेला धरा. बऱ्याचशा महिला मी बघतो मुलाला रस्त्याच्या बाजूला धरून ती बाई शोकेसमध्ये लावलेल्या साड्या बघत बघत चालते. तिच्या मागं तिचा नवरा साड्या नेसलेल्या बाया बघत बघत. आणि पोरगं सुटून जातं. अत्यंत एक पर्वणीचा शब्द तुम्हाला मी सांगतो, पेरूचा पापा. पेरूचा पापा, पे म्हणजे पेन. प्रत्येक महिलेकडे पेन असला पाहिजे, तो वेळेवर चालला पाहिजे. म्हणजे रुमाल. रुमाल गरज आहे, शिष्टाचार आहे. महिला रुमाल कधीच विसरत नाही, त्यांचा रुमाल हातात असतो. पुरुषांचा रुमाल हा बहुउद्देशीय आहे. कुठं बसायच्या वेळेला झटकणार त्याच्यावर बसणार, उठणार त्यांनीच तोंड पुसणार. समजा आपण जेवायला बसलो, पंक्तीमध्ये तोंडात घास आहे, मोठी शिंक आली, आजी सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद, कोणाला मिळाला नाही काय, पोस्टाने पाठवून देऊ काय. पे म्हणजे पेन, रू म्हणजे रुमाल, सा म्हणजे चावी, चाव्या सांभाळून ठेवा. पुढं पाकिट पैशाचं आणि शेवटचं म्हणजे आय कार्ड. एवढं पाहिजे तुमच्याकडे. महिलांच्या पर्समध्ये जरा वेगळं आहे. महिलांची पर्स असते ती मोठी, आता होती ना कोणाकडे ती. हां कुठं ती दाखवा जरा, दाखवा. हां उघडत नाही, बंद करून द्या. हां बंद करके देतो. हा बघा, अरे बाप लय जोड आहे. बघा डिझाईन किती टॉप आहे. हे कमीत कमी 25 दुकाने फिरली असेल तेव्हा ही डिझाईन मिळालं असं आहे ना. हां एकदम एक नंबर डिझाईन बघा कसं आहे. हां आणि तो नवरा बिचारा डिझाईन घेऊन इतका वैतागला की त्या पर्समध्ये बघितलं की त्याला चक्कर येते. या पर्सच्या कुठल्या कप्प्यात काय ठेवलं आहे त्यांचं त्यांना सापडत नाही. एका बाईचा मोबाईल वाजवत होता, ती चेक करत होती. मी शेजारी बसलो होतो. हा कप्पा, हा कप्पा, हा कप्पा, चैन उघडून पुढचा कप्पा. मोबाईलचा आवाज मोठा. बाई अस्वस्थ. म्हणलं मॅडम काय शोधता? ती म्हणली मोबाईल. मी म्हणले ह्या हातात आहे. मग तिने बघितलं. तुमच्या पर्समध्ये काय काय पाहिजे? जवळच्या माणसांचे 4 मोबाईल नंबर लिखित स्वरूपात पाहिजेत. आणि तेवढं फेल झालं ना नंबर पाठ नाही. नंबर 2 आय कार्ड असलं पाहिजे. नंबर 3 डॉक्टरांनी 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या. महिला मंडळ 2 दिवसाच्या खाती. 2 दिवसात तशाच राहतात. नवरा म्हणला गोळ्या, ते म्हणते तूच खा, तुलाच गोळ्यांची गरज आहे. गोळ्या खाल्ल्या पाहिजेत. यष्टी लागत असेल तर एक गोळी तुमच्या पर्समध्ये असली पाहिजे. पहिला आम्ही 10 वर्षापूर्वी आपला कार्यक्रम जो झाला ना, तेव्हा मी इकडनं यष्टीने गेलो. तेव्हा चंदनापुरी घाट होता. त्या घाटाला गाडी लागली. पुढे एक मॅडम बसल्या होत्या, बहुतेक वरण भात खाऊन आले असते. जशी गाडी घाटाला लागली, क्रमाक्रमाने वरण बाहेर लागलं. आता गाडी अशा ओघ मागे आला. मागे हे बसलेले, ह्यांच्यापर्यंत ओघ आला. शेवटी ते म्हणले मॅडम वरण आला तर भात येऊ देऊन. जागेवर वस्तू आणि वस्तूचा जागा हे समीकरण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पैसे. पैशाकडे लक्ष द्या. पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. 2001 साली मी योगा शिकवायचो. तेव्हा माझ्याकडे एक जैन ग्रुप होता. त्याने मला सांगितलं की आम्ही महावीर ग्रुप आमचा वेगळा तयार केलेला आहे आणि त्याचा हा पेढा. 2002 साली परत त्यांनी पेढा आणून दिला. म्हटलं आम्ही जो ग्रुप तयार केला होता त्या प्रत्येकाने 5-5 लाख रुपये काढले. 2.5 कोटी झाले. पुण्यातल्या प्राईम लोकेशनला आम्ही 10 दुकानं बुक केली. आणखीन 2 वर्षाने परत पेढे आणून दिले. म्हणलं ते 2.5 कोटीची दुकानं 10 कोटीला विकून टाकली. आणि 2 वर्षापूर्वी त्याने मला सांगितलं की आज आमचे धंदे सोडून एवढा पैसा आमच्याकडे जमलेला आहे की आम्ही धर्मादाय बरंच खर्च करतो. हा विचार आपण करत नाही. आपला एक ग्रुप असेल बचत गटाचा 20, 25, 50 महिला ग्रुप तुमचा असतो ना, याचा व्हॉट्सअप ग्रुप असतो ना, असा जेवले का झोपले का आहे ना, हां शुभ प्रभात, तसा एक ग्रुप तयार केला. अश्विनीताईंचं मार्गदर्शन घ्या.
छानपैकी गावाकडं कुठेतरी एक 2-4 एकर जमीन खरेदी करा, 50 लोकांची नावं टाका, बाजूने त्याच्यावर महिलांसाठी खूप नवीन योजना आहेत, त्या योजनामध्ये हे करा, मग ते पैसे वाढतील, 10 वर्षात पैसे 100 पट होतील, असा विचार करा. संस्थेला मध्ये घ्या, काही दिवस ते जागा वगैरे संस्थेच्या नावावर राहील, पण तुमचं तिथं होईल ना ते, असा विचार केला तर आपण श्रीमंत होऊ शकतो. हे लक्षात घ्या. पैशाला महत्त्व द्या. पैशानंतर दान, दान करा. एखाद्याला चहा पाजा. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कधीतरी नवीन साडी घेऊन द्या. आपण नाही, त्यांनी. दान करा. दान नंतर पुढे आहेत ताल आणि सूर. ताल सुराची नातं जोडा. ताल आहे, सूर आहे, रिदम आहे, आनंद आहे. बघूया, आशात घ्या बरं का सगळ्यांनी, आशात घ्या आणि वाजवट आहे जोरात जोरात जोरात. बस, हात खाली ठेवा, डोळे बंद करा आणि विचार शोधा. उघडा डोळे, गेले विचार. टाळ्या वाजवल्यामुळे विचार कमी होतात, म्हणून आरत्यांमध्ये आणि भजनांमध्ये टाळ्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला सांगणार आहे राग कमी करण्यासाठी काय. राग येतो ना, राग कमी कसा करायचा, सोपा उपाय सांगतो. असे हात घ्या, असा घ्या हातात, हात एक, आणि हातावर तोंडाने फूंक मारा. तोंडाने फू करा सगळ्यांनी. फू 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 फू. बस, डोळे बंद करा. विचार आहे का बघा. गेले विचार. किती सोपं आहे. नवऱ्याने बडबड केली, फू फू. गृहिणींसाठी मला सांगायचं आहे, घरातला जर स्वर्ग तुम्हाला करायचा असेल तर तुमचं नवरा बायकोंचं पटलं पाहिजे. घरातलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं, पुरुष कामाला जातो, कामाच्या व्यापात तो विसरतो मी रागवलो होतो म्हणून, पण बाई विसरत नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करते की हा आल्यानंतर ह्याला उभा ठेवायचा, काढवा करायचा. आल्यावर त्याला चहा देणार, अशी बसणार. तो म्हणणार तुला, मला नको आहे. मोठं भांडण जसं जेवायला एकट्याला वाढणार, तो म्हणणार तुला, मला भूक नाही. गंमत झाला बाळ, तू ही कल्पना आहे, खरं नाही. एवढ्यावर थांबत नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोंड करून झोपणार. अर्धा तास वाट बघून देवाचं नाव घेऊन तो तिला म्हणणार, का ग झोपली का, का ग झोपली का. मग तिची प्रतिक्रिया, एवढा हात मारणार, पण दुसरीकडे तोंड करणार. मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवा. 2-2.5 तासाने ती त्याला म्हणणार, का हो झोपले का. मग तो म्हणणार मिटवून घ्या, भांडण मिटवून घ्या. आपल्या घरामध्ये असणाऱ्या नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखे समजा. मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हातारी माणसं मेल्यानंतर 10वा करा, करू नका. दिवस करा, करू नका. वर्ष श्राद्ध घालू नका. तोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना पोटभर खायला द्या. तोपर्यंत नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखे समजा. तिचा मानसिक छळ करू नका. कसं छळ तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जेवायला बसलेला असता म्हणजे, आणि तो मुलगा जेवायला बसलेला असतो, त्याची आई इथं बसलेली असते. सुनबाई दोघांना जेवण वाढते आणि मग त्या मुलाला म्हणते, गिळ गिळ फुकटचं गिळ. हे कोणाला असेल. बरोबर माहिती. तू तिला सुख दिलं तर घरात शांतता नांदले. लक्षात घ्या. ज्या सासूबाई आहेत त्यांना 4 गोष्टी मला मागे ताईंनी सांगितलं. इथं 5-6 सासूबाई आहेत. सुनेच्या स्वातंत्र्यावर सतत आक्रमण करू नका. आमच्या काळी तसं होतं, आमच्या काळी कोळा कळसा उगाळू नका. एका सुनेजवळ दुसऱ्या सुनेची स्तुती करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य तमाम सासूबाईंसाठी आहे, मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही.
आता मी सासूबद्दल सुनेबद्दल बोललो, मी सासऱ्याबद्दल बोलत नाही. कारण सुनेच्या दृष्टीने सासरा हा निरुपद्रवी प्राणी आहे आणि तो हुशार प्राणी आहे. सून जर म्हणले ना बघा ना, त्या आई बडबड करतात, रुसतात, आदळपड करतात, त्यांना समजून सांगा. सासऱ्याने काय म्हणलं पाहिजे, ती आजारी असते, तिने आयुष्यात कष्ट केलेत, तिला सांभाळून घ्या असं म्हणायला पाहिजे ना. तो तसं नाही म्हणत, तो म्हणतो ती तशीच आहे. मी कसं आयुष्य काढलं मला ते म्हणते सासरा चांगला. आणि म्हणून घरातलं वातावरण नेहमी आनंदी ठेवायचं. आणि याच्यासाठी तुम्हाला पुढचं सांगतो, ज्याच्या व्यक्तीशी तुमचं भांडण होईल ती समोर आली की दोघींनी हसायचं, म्हणजे भांडण मिटेल. दोघींनी हसलं पाहिजे. दोन गोष्टी तुम्हाला हसण्यामध्ये बघा सगळे विचार निघून जातात. आपण बघूया, चालेल? सगळ्यांनी करायचं. ह हे अक्षर एका पाठोपाठ म्हणून हो ह ह ह ह बस, डोळे बंद करा, विचार शोधा. विचार आहे का बघा, गेले विचार. किती सोपं आहे ना, एकदम सोपं. सासूबाईबरोबर भांडण झालं, घरातून गेलं, सासूच्या समोर किती म्हणते ते मला काय झालं, हो. खरं हास्य जे आहे ते विनोदात पाहिजे. खरं हास्य विनोदात पाहिजे, हे लक्षात घ्या. 4-5 गोष्टी देसाई तुमच्या दोघांतिघांसाठी सांगतो मी. बायकोच्या माहेरच्या लोकांचा उल्लेख आदराने करा. तुझा बाप, तुझी आई, आईवरून शिव्या चांगला आहे का? तिचा आईबाप फार लांब आहे, आपला आईबाप तिच्या तावडीत आहे. एखाद दिवशी नवरा बायकोला म्हटला की बरेच दिवस झालं तुझ्या वडिलांचा फोन आला नाही, कसं वाटेल? चांगलं वाटेल ना. मागे तुझ्या आईला गुडघेदुखीचा त्रास होता, आता कमी आहे का, कसं वाटेल? बरेच दिवस झालं तुझी धाकटी बहीण आपल्याकडे आली नाही. साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी मी सांगितल्या, अवघड काय सांगितलेलं नाहीत. आता मगाशी मॅडमने मला आठवण केली, जयश्री आपल्या अनिता मॅडमनी. पाऊस जोरात चालला. मी आणि माझी बायको मुंबईला चाललो होतो. आता नाशिकमध्ये कसं आहे, नाशिकमध्ये जो गाडी चालवतो त्याला सीट बेल्ट आहे, मुंबईला दोघांना नाही. पनवेल पास केल्यावर बायकोला म्हणलं सीट बेल्ट लाव, ती म्हणली नाही लावला तर काय होईल? म्हणलं पोलीस पकडेल, ती म्हणली पकडल्यावर पाहू. म्हणलं तसंच जाऊ. आमच्या घरात तर माझा बायकोचं भांडण होत नाही, कारण तिला जसं वाटतं तसं ती करते आणि तिला जसं वाटतं तसं मी पण करतो. मुंबईच्या पहिल्या चौकात गेल्यावर ट्रॉफिकवाल्याने शिट्टी मारली. मी गाडी बाजूला घेतली. तो पावती पुस्तक घेऊन आला. मला म्हणला साहेब बेल्ट कुठे आहे? म्हणला हा काय? म्हणला त्यांचा? म्हणला हवालदार साहेब माझी बायको माझं ऐकत नाही, तुमची बायको तुमचं ऐकत नाही, आपण दोघांनी काय करायचं? हे ऐकल्यावर त्यांनी पावती पुस्तक बंद केलं आणि मला म्हणला हे मात्र करेक्ट बोललेलं होतं. आणि मग बायकोला म्हणला ताई ही मुंबई आहे, 30 तिकडे पट्टा लावा. आता काय विषय नाही म्हणायची. आता तिच्याकडे काही इलाज नाही असा विचार मी हवालदार करत असताना बायको जी माझ्या शेजारी बसली होती तिने कारचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. मागच्या सीटला पट्टा नाही. मागे बसलेला हवालदारने पुन्हा खिडकीतून डोकं आत घातलं. मला म्हणला साहेब तुमचं जरा कठीणच आहे हो, फार कठीण आहे. तुम्हाला सगळ्यांना चिंता कशाची असेल तर तुमच्या मुलांची आहे. सगळ्यांना मुलांची चिंता आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं मुलांशी गप्पा मारा. मुलांना नकार पचवण्याची सवय लावा. कधीतरी तशी बस चुकली पाहिजे, कधीतरी उपाशी राहिलं पाहिजे, तर ते स्ट्रॉंग होणार. महाराष्ट्र शासनामध्ये काम करणाऱ्या नवरा बायको दोघंही कलेक्टर असणाऱ्यांचा एकुलता एक मुलगा 3 वर्षापूर्वी आत्महत्या केली. 3 महिन्यापूर्वी कलेक्टर असणाऱ्या साहेबांची मुलीने 17व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. मुलांना स्ट्रॉंग करा.
आपण सगळे स्ट्रॉंग आहेत. आपल्याला स्ट्रॉंग कुणी बनवलं? आपल्या आईवडिलांनी बनवलं. लक्ष्मी रोडवर नवरा बायको चालले होते. त्यांचा 10 वर्षाचा पोरगा मध्ये चालला होता. बुटाच्या लेसमध्ये पाय अडकून ते पोरगं पडलं, नुसतं पडलं. ती बाई नवऱ्याला कुठं बघत होते? पोरगं पडलं. म्हणलं नुसतं पडले. त्याचा हात सुजल्यासारखा वाटतोय. 2 जण रिक्षात टाकून त्याला एक्सरे काढायला घेऊन गेली. किती नाजूक केली पिढी. मला माझं लहानपण आठवलं. पक्के रस्ते कमी, कच्चे रस्ते जास्त. कुठं जायचं म्हणल्यानंतर लहान मुलं पुढं चालायची, आईवडील मागं चालायची. आणि चुकून जर मी पडलो, बाप असा फटका टाकायचा ना मागून, कुठं बघून चालतोस. लागलेलं असायचं, दुखत असायचं, रडायची सोय नव्हती. 5 मिनिटांनी वडील विचार, तू लागलं का रे? दुखतंय का? स्ट्रॉंग केलं त्याने आपल्याला. आपल्या शिक्षकांनी आपल्याला स्ट्रॉंग केलं. जुने शिक्षक आठवा ना, विनाकारण मारायचे. काय कारण? त्यांना वाटलं ना ह्याला मारायचं. मला बोलणं इकडे तुझं नाव काय? आता रोज प्रेझेंट आहे, रोज नाव. मी म्हणलं ना अशोक, फटका. तुझ्या बापाचं नाव तुझा बाप सांगणार. मग मी सांगणार अशोक शंकरराव देशमुख. दुसरा फटका, शाबासकीचा, दोन्ही फटके सेम. दुसऱ्याला बोललो ना तो काय जुना काय? श्रीपाद अमृत कांबळे. जोरदार फटका. शहाणपणा करायला सांगितलं होतं. नुसतं नाव विचार. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांनी आपल्याला स्ट्रॉंग केलं आहे. एखाद्याकडे पाहुणं जायचं म्हटलं तर बिस्किटचा पुडा, कॅडबरी घेऊन जातो ना आपण पाहुण्याच्या लायकीप्रमाणे. जुने पाहुणे काही आणायचे नाहीत. आणि जॉईंट फॅमिली असायची. पाहुणे आले तर लहान मुलं लपून बसायची, समोर यायची नाही. वडिलांनी पाहुणे गप्पा मारत असायचे. पाहुण्याचं लक्ष गेलं पोराकडे, इकडे इकडे, उभा राहा, नीट उभा राहा. आता खायला तर काय नाही. वडिलांच्या भीतीने आपलं असं उभं राहायचं. कितवीला आहेस? 6वीला. 29चा पाडा बोल आर. मला अजून येत नाही. तो चुकायचा. तो चुकला तर मला वाटतं माझ्या वडिलांनी मला सांभाळून घ्यावं. आताचे वडील का सांभाळून घेतात. कमी मार्क पडले, तो आजारी होता, त्याचे शिक्षक बरोबर नाहीत, तर मला वाटतं माझ्या वडिलांनी मला सांभाळून घ्यावं. पण माझे वडील म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा जास्त पारदर्शी. ते त्या पाहुण्याला सांगायचे तो माठ आहे, तो ढगोळा आहे, तो मोठेपणी भीक मागणार आहे. याच्यातून आपण तयार झालो. आपण स्ट्रॉंग आहे. पुढची पिढी स्ट्रॉंग नाही, त्यांना स्ट्रॉंग बनवा. शेवटचं मला सांगायचं आहे, तुमच्या महत्त्वाकांक्षा मुलावर लादू नका. आपल्या मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. आपला पोरगा पास होतो, प्रगतीपत्र घेऊन येतो, आई पास झालो, 50% मार्क मिळाले, काय म्हणाल पाहिजे आईनी? हां छान, अभिनंदन म्हणायचं, छान मिळाले. तुला 50, पाटलांच्या मुलाला किती मिळाले? काय गरज आहे पाटलांची? त्याला 75 मिळाले, त्याला 75, तुला 50. बिंडो खायस असं म्हणून चालेल का? आपला पोरगा आहे म्हणजे काहीतरी आपले गुण येणार त्याच्यात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही सगळे सुखी व्हाल, तुम्ही आनंदी राहाल, तणावमुक्त राहाल. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्यांचं योगदान संस्थेत असलं पाहिजे. नवीन नवीन कल्पना तुमच्या ज्या असतील त्या मॅडमला तुम्ही SMS करून सांगितल्या पाहिजेत. आम्ही या ठिकाणी बघितलं असं. आणि अशा योजना सांगायच्यात की ज्याच्यातून 2 पैसे मिळतील. खर्च करणारे नाही सांगायच्या. बऱ्याचशा अशा या. आता परवा मी याचं बघितलं की ते एक साड्यांच्या दुकानात बघा कुठं मूलचंद हाक्या मारायला तुम्हाला बघितलं. त्याने काय केलं आहे, त्याने डायरेक्ट मिलशी कॉन्टॅक्ट करून साड्या आणल्यात आणि ज्या खपत नाही त्या परत दिल्या जातात. असं काहीतरी दृष्टिकोन ठेवून जर आपल्याला काय करता आलं तर ते करा. या लोकांचा त्याच्यामध्ये सल्ला घ्या. नवीन आता विखे पाटलांनी काय केलं तुम्हाला सांगतो. रिटायर झाला IAS अधिकारी की विखे पाटील त्याला उचलतात आणि सरकारी योजना काय काय आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊन त्या ठिकाणी पैसे अडकवतात. आपल्याला समजून द्यायला कोण नाही. सरकारच्या खूप योजना आहेत, महिलांसाठी 200 योजना आहेत, आपल्याला माहितीच नाही. आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्याला सांगणारा एखादा माणूस बघा, त्याला त्याचा पर्सेंटेज काय असेल ते बघायचं आणि त्या सगळ्या राबवल्या तर आपल्याला, मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षात ज्या बिल्डिंगमध्ये तुमचं ऑफिस आहे ती अख्खी बिल्डिंग तुमच्या ऑफिसला मिळाली पाहिजे, एवढी प्रगती झाली पाहिजे. ध्येय मोठं ठेवायचं एकदम. कारण तुम्हाला सांगतो आणखीन 10 वर्ष तुम्ही करणार
10 वर्षाच्या नंतर आपण थकणार थोडेसे आणि कमी होणार. पुढचे लोक पण तयार करा. तर तयार केलं बरं झालं. काय माहिती आहे का, मला याचं फार असं वाटतं ह्याला नमस्कार करावा की हा आईजवळ राहिला आहे. आताचे पोरं उठसूट गेले परदेशात, उठसूट गेले परदेशात. एक गेलं आहे ना, नाही ह्याला नका पाठवू, एक ठेवा इथं. नाही तर त्याला म्हणा ह्याला नादू नको, आमच्याजवळ राहून दे कोणीतरी. एक लक्षात घ्या की आपण मानण्यात चूक आहे. आणखीन मला तुम्हाला सांगायचं आहे की देव आहे का नाही ह्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही. एकच उदाहरण सांगतो. गौतम बुद्ध एका ठिकाणी बसले होते, शिष्यगण आजूबाजूला बसले होते. गौतम बुद्ध प्रवचनासाठी आले होते. आल्याबरोबर त्यांनी शिष्यांना सांगितलं की देव आहे का नाही. 3/4 लोक म्हणले आहे, 1/4 म्हणले नाही. वादावादी झाली, धराधरी झाली, विकोपाला भांडण गेलं. नंतर खाली बसल्यानंतर गौतम बुद्धाला त्याने विचारलं की भगवंत तुम्हीच सांगा देव आहे की नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं मला माहीत नाही. आणि त्याच्यावर त्याने सांगितलं मध्ये थांबा, ही पार्टी नाही तर ती पार्टी, खरं नाही तर खोटं. आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपल्याला वाटेल हा खोटं बोलतोय गप्प बसायचं. विनाकारण आपण ताण घ्यायचा नाही. नवऱ्याशी भांडण झालं, तो बडबडायला लागला, बडबडून द्यायचा, आपण गप्प. तो शांत झाल्यानंतर म्हणायचं काय राहिलं आहे का अजून बोलायचं, बोलून घ्या. मला सांगतो भारतीय स्त्रिया आहेत ना, याच्या जगात स्त्रिया नाही. तो एवढा मोठा ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष पदावरनं पडल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बायको सोडून गेली, त्याला घटस्फोट देऊन सोडून गेली. आपल्याकडे तसं नाही ना. तसं जर ठरवलं असतं तर एकही माणूस बायकोजवळ राहिला नसता, सगळ्या बाया बाहेर गेलं. आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करता, चांगल्या करा, सगळ्यांना वटणीवर आणा, सगळ्यांशी गोड बोला, आनंदी राहा. आजच्या दिवसात जगा, उद्याचा विचार करू नका, कालचा विचार सोडून द्या, तर तुम्ही सगळे सुखी होणार. हे लक्षात घ्या. मोडेन पण वाकणार नाही, हे झूट आहे. वाका, स्वतःहून समोरच्याला बोलायला जा, नम्रता घ्या, लीन व्हा, तरच हे जग आहे. जग आपल्यासाठी आहे. या ठिकाणी मला बोलवलं, माझा उचित सत्कार केला, माझे फोटो काढले. 21 फेब्रुवारीला मला 74 वर्ष सुरू झालं. त्या दिवशी बायकोने घड्याळ मला भेट दिलं. बायकोला म्हणलं पूर्वी आपल्याकडे ह्या कंपनीचं घड्याळ होतं, मग त्याच कंपनीचं घड्याळ परत देण्याचं कारण काय. बायको म्हणले आज तुमचा वाढदिवस आहे, सांगणार नव्हते पण याचा विचार करतो मी, रात्रभर झोपणार नाही म्हणून सांगते. घड्याळ जुनंच आहे, बेल्ट बदलून दिले म्हणजे. तर असं सगळं चाललेलं असतं. आपल्या सगळ्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि ताईंची तळमळ जी आहे ती पाहण्यासाठी तुमचं डायरेक्टर बोर्ड मी पहिल्यापासून जे बघितलं तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही सेम दिसताय. रजे मॅडम तुम्ही तेव्हा दिसत होतं ना, सेम आता दिसता, काही फरक नाही, एकदम व्यवस्थित. चेहरे एकदम टकाटक आहेत. तुमचा तर चेहरा काय 5 वर्षांनी वय कमीच वाटायला लागलं यांचा. हां, अशा सगळ्यांनी तुम्ही सगळं एक निवांत राहायचं, आनंदी राहायचं, आजच्या दिवसात जगायचं. आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही सगळ्या केल्या तर तुम्ही सगळे लोक आनंदी राहाल, तणावमुक्त राहाल, सुखी राहाल आणि तुम्ही सगळेचे सगळे लोक 100 वर्ष जगाल. आणि तुम्ही सगळ्या जणी 100 वर्ष जगलेले पाहायला मी असणार आहे. कल्पवृक्ष हा आनंदाचा प्रत्येकाच्या दारी असो, त्या वृक्षाच्या छायेमध्ये जीवन तुमचे सुखी असो. धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. हसलात सगळे, सगळ्यांचा ताणतणाव गेला. ओके सर, हल्ली आजकाल सगळ्यात जास्त तणाव यामुळे झाला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे शेजारचिनीला पहिले येत आहेत म्हणून जास्त तणाव वाढला. वळूयात रमणे, सचिव सीमा खंदारे, सभासद अयोध्या ढाले, सभासद सावित्री जाधव. प्रथम स्वयंसिद्धा प्रशिक्षण पुरस्कार स्वीकारत आहे
श्रीयुत इच्छामणी बचत गट. आपण पण सगळ्यांनी स्वयंसिद्ध होऊन जरा जोरदार टाळ्या वाजवूयात त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी. त्यानंतर पुढील पुरस्कार्थी बचत गट असणार आहे प्रचिती बचत गट. अध्यक्ष सारिका सोफे, उपाध्यक्ष शैला जोशी, सचिव अरुणा कांबे, सभासद अर्चना शिंदे. प्रचिती बचत गट. प्रचिती बचत गटासाठी पण टाळा पुरस्कार स्वीकारताय. त्यानंतर पुढील बचत गट असणारे श्री बचत गट. अध्यक्ष सुशीला भांगरे, उपाध्यक्ष हिराबाई भांगरे, सभासद जयश्री कडाळे. श्री बचत गट. प्रशिक्षण बचत गटाचे पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे कृष्ण गोविंद बचत गट. अध्यक्ष प्रमिला दिवे, उपाध्यक्ष अनिता गायकवाड, सचिव मोनिका जोगारे. कृष्ण गोविंद बचत गट. थोडासाच कार्यक्रम बाकी आहे, तरी कृपया महिलांनी उठून जाऊ नये. यानंतर लक्ष्मी बचत गट. अध्यक्ष आरती भवर, उपाध्यक्ष अनिता धावाड, सचिव भारती बरफ, सभासद मीरा डगळे. लक्ष्मी बचत गट. लक्ष्मी बचत गट. अध्यक्ष आरती भवर, उपाध्यक्ष अनिता धावाड, सचिव भारती बरफ, सभासद मीरा डगळे. त्यानंतर ओवी बचत गट. अध्यक्ष रुपाली बराटे, सचिव ललिता चौधरी, सभासद शारदा कोल्हे, सभासद वैशाली पाटील. ओवी बचत गट. पुढील गट आहे दीप शक्ती बचत गट. अध्यक्ष दुर्गा कोळे, उपाध्यक्ष ताई गरुड, सचिव पूजा दिंडे. दीप शक्ती बचत गट. दीप शक्ती बचत गट. अध्यक्ष दुर्गा कोळे, उपाध्यक्ष ताई गरुड, सचिव पूजा दिंडे. ईश्वर शक्ती बचत गट. उपाध्यक्ष शुभांगी रगडे, सभासद सोनाली जाधव, सभासद वसुधा पंतीकर. ईश्वर शक्ती बचत गट. भालचंद्र बचत गट. अध्यक्ष नीलम विश्वकर्मा, उपाध्यक्ष आरती विश्वकर्मा, सचिव रेशमा जाधव. भालचंद्र बचत गट. साई शक्ती बचत गट. अध्यक्ष जयश्री जगताप, सभासद पूजा शेळके, सभासद नूतन कोल्हे. साई शक्ती बचत गट.
अध्यक्षा जयश्री जगताप, सभासद पूजा शेळके, सभासद नूतन कोल्हे. आयडियल बचत गट अध्यक्षा कामिनी चव्हाण, उपाध्यक्षा कल्पना पाटील, सचिव भारती नवरे, सभासद नम्रता परे, नेहा चव्हाण, पूजा भामरे. आयडियल बचत गट. चौंडेश्वरी बचत गट अध्यक्षा राधा घोरपडे, उपाध्यक्षा रुक्मिणी पन्हाळे, सचिव कोमल ढाकणे, सभासद अश्विनी कांबळे. चौंडेश्वरी बचत गट अध्यक्षा राधा घोरपडे, उपाध्यक्षा रुक्मिणी पन्हाळे, सचिव कोमल ढाकणे, सभासद अश्विनी कांबळे. पुढील बचत गट सई कामाख्या वंदना कुबल. सई कामाख्या बचत गट. सई कामाख्या बचत गट. यानंतर चांगले कर्जदार या सेक्शनसाठी आपण काही पुरस्कार देणार आहोत. त्यामध्ये प्रथम मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते निकिशा हिरे यांना. चांगले कर्जदार जे वेळोवेळी त्यांचे EMI वेळेत भरतात असे चांगले कर्जदार निकिशा हिरे. वंदना बोधळ, वंदना बोधक, सारिका शिंदे, वाहन कर्ज ज्यांनी आपल्या संस्थेकडून घेतलं आणि पावतीच्या बेसवर पण ज्यांनी कर्ज घेतलं आणि वेळोवेळी हप्ते घेत असतात अशा पुढच्या आपल्या उत्कृष्ट कर्जदार रजनी अमृतकर. त्यानंतर ज्यांनी स्वतःच्या बळावर घर घेतलं, आपल्या संस्थेकडून गृह कर्ज घेतलं अशा आपल्या चांगल्या कर्जदार संगीता मोटमल. यानंतर चांगले ठेवीदार म्हणून आपण पुरस्कार देत आहोत लता थोरात यांना. पुढील सत्कार चांगले ठेवीदार लता थोरात. धन्यवाद. सर्व सत्कार इथे संपन्न झालेले आहेत. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावे.